इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे शेतजमिनीच्या जुन्या वादावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 4 संशयितांनी मिळून घरासमोर उभे असलेल्या बाप लेकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली असून जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंत्रोळी येथील रहिवासी श्रीकांत पांडुरंग शेजाळ वय 46 हे 23 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोर थांबले होते। याच वेळी शेतीच्या जुन्या कारणावरून वाद उकरून काढत संशयितांनी त्यांना गाठले। आरोपींनी शेजाळ यांना अश्लील शिवीगाळ करत हाताने व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांचे वृद्ध वडील पांडुरंग शेजाळ वय 74 यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली। पुन्हा शेतीच्या नादाला लागलात तर दोघांना जीवे ठार मारू अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या हल्ल्यात बाप लेक दोघेही जखमी झाले आहेत। या घटनेनंतर श्रीकांत शेजाळ यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, मंद्रुप।